आज भांडूपमध्ये जे सिलेंडरचा आज सेंट्रलकडून जो नवीन नियम जारी झाला आहे, जी आर काढण्यात आलेला आहे की जे मायग्रेंट लोक आहेत किंवा परप्रांतीय आहेत त्यांना सिलेंडर देण्यात येतं आहे. आणि हा जो नवीन नियम आहे या नियमाविरोधात आज मनसे स्टाईलने आज एक ॲक्शन घेण्यात आलेली आहे. आणि जर आपण बघितलं तर त्यांनी या गॅस एजन्सी जी आहे खडी मशीन या परिसरातील तेथील गेट देखील त्यांनी बंद केलेलं आहे. आणि जे कोणी लोक सिलेंडर घेण्यासाठी येत आहेत त्यांना देखील थांबवण्यात येत आहे. तर माझ्यासोबत आहेत मनसेचे अनिल राजभोजी. नेमकं काय प्रकरण आहे सर हे? नेमका विषय असा आहे की 5 किलोचा जो कमर्शियल बाटला येतो तो कमर्शियल आहे, त्याला कोणत्याही प्रकारची सबसिडी नाही आहे. अशी सबसिडी नसताना देखील सेंट्रलमधनं एक जी आर आला की भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांना एक कॉपी आली आहे. त्यांना सांगितलं आहे, म्हणजे गाईडलाईन दिली आहे की तुम्हाला मायग्रेट वर्करलाच द्यायचं आहे, बाकी इतर लोकांना द्यायचं नाही. आणि हे मायग्रेट वर्कर जे आहे ते मायग्रेट वर्करच्या नावाखाली ते कमर्शियल देखील यूज करतात. आता हे जर कमर्शियल म्हणजे स्वतःच्या व्यवसायासाठी यूज करत असताना हे बाटले आपल्या मराठी माणसांना खरोखर काही कामगार आहेत पण त्यांचं आधार कार्ड इथलं आहे परंतु त्यांना तुम्ही देत नाही. अशा आमच्या मोरेताई गणेशनगरच्या जेव्हा आमच्याकडे तक्रार घेऊन आले तेव्हा आम्ही पण चक्क पडलो, बोले हे काय, हा चुकीचा प्रकार आहे ना. हा जर प्रकार असं होत असेल की मराठी माणसाची गळचेपी होत असतील, महाराष्ट्रात राहणारं म्हणजे महाराष्ट्राचं आधार कार्ड आहे त्याला तुम्ही रिफ्यूज करतात, मुंबईचं आधार कार्ड आहे त्याला रिफ्यूज करतात, हे चुकीचं आहे. मुंबईच्या आधार कार्डच्या लोकांचा पहिला अधिकार असतो, हे तर सर्वश्रुत आहे. परंतु मुंबईच्या आधार कार्ड असणाऱ्या लोकांना जर तुम्ही गाळत असाल तर आम्ही देखील त्याच्यावर बंदी घालणार. कारण की 200 त्या लोकांनी बाटले वाटले, त्याच्यातले 3 फक्त मराठी नावं होती, इतर मराठी लोकांना त्यांनी दिलेच नाही आहे, सगळ्यांना रिफ्यूज केलं. त्यापैकी ज्या काही तक्रार आल्या त्या तक्रारीनुसार आम्ही इथे आलेलो आहोत. आणि त्यानुसार आम्ही एक ठरवलेलं आहे, जर सरकारला जागा व्हायचं असेल तर तुम्ही कमर्शियल गॅसचं वितरणच आम्ही थांबवलं ना. कशाला पाहिजे? हे कुठले मायग्रेट वर्कर आणि कोण आहेत? जर आमच्या भूमिपुत्रांना, आमच्या इथे मुंबईतल्या राहणाऱ्या लोकांनाच जर अन्याय होत असेल तर आम्ही खपूनच घेणार नाही. सर, तुम्ही गॅस एजन्सीचे जे मालक आहेत त्यांची भेट घेतलेली आहे आणि तुमच्या बोलण्यातून असंही कळालं आहे की जवळजवळ 200 लोकांना वाटण्यात आलं आहे, त्यातील फक्त 3 मराठी लोक होती. तर नेमकं हे प्रकरण काय? त्यांना मी हा प्रश्न विचारला होता गॅस एजन्सीला, तर त्यांनी 200 लोकांचे पेपर दाखवले असे माझ्यासमोर ठेवले. बघा, मी 200 लोकांना दिलेले आहेत, तुम्ही 200 लोकांना दिलेले, पण त्याच्यातले मराठी किती आहेत, मुंबईकर किती आहेत? त्याच्यावरती सगळं रेशन कार्ड, आधार कार्ड महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत, पण मराठी माणसांवरती का अन्याय? तुम्ही देता ना इतर लोकांना. त्या दिवशी इथून इथे 200 लोकांची लाईन होती, आम्ही कोणाला विरोध नाही केला. परंतु तुम्ही जाणीवपूर्वक जर मुंबईतल्या लोकांना, ज्यांचं मुंबईचं आधार कार्ड आहे, त्यांना जर देत नसाल तर हा विरोध हा आमचा नक्कीच आहे. आणि त्या विरोधानुसारच आम्ही सगळं बंद केलेलं आहे वितरण. तर मनसे स्टाईलने आज इकडे आक्रमक भूमिका घेण्यात आलेली आहे आणि पुन्हा एकदा आता परप्रांतीयांचा मुद्दा समोर आलेला आहे. तर आता पुढील येणाऱ्या काळात नेमकं मनसेकडनं काय ॲक्शन घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.